संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि जीवनाचे मर्म सांगणारा अभंग आपण आता पाहणार आहोत. हा अभंग अहंकार सोडून नम्रता कशी असावी हे सुंदर उदाहरणाने पटवून देतो. या अभंगात तुकोबांनी देवाला साकडे घातले आहे की मला मोठेपण नको तर लहानपण दे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा, मला नेहमी लहानपणा नम्रता दे, कारण लहान मुंगी होऊन साखरेचा कण मिळवता येतो. जो लहान असतो त्याला जीवनातील खरा आनंद आणि गोडवा चाखायला मिळतो. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. दुसऱ्या बाजूला ते ऐरावताचे उदाहरण देतात. ऐरावत हा दिसायला भव्य आणि रत्नासारखा मौल्यवान मानला जातो, पण इतका मोठा असूनही त्याला माहुताच्या अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजेच मोठेपणात नेहमी धाक आणि बंधन असते. ज्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंगात मोठेपणाचा अहंकार येतो त्याला तितक्याच कठीण यातना आणि जबाबदाऱ्या सहन कराव्या लागतात. जगाच्या नजरेत मोठे होण्यापेक्षा अंतर्मनाने नम्र राहणे जास्त सुखद आहे. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की हे लक्षात घ्या आणि नेहमी लहानाहून लहान म्हणजेच अत्यंत नम्र होऊन जगा. जो नम्र असतो त्यालाच ईश्वर प्राप्ती आणि शांत मिळते. रामकृष्ण हरी.